काय करणार आहे? आज मी चीज कॉर्न डॉग रेसिपी बनवते. अच्छा. सो आपण बघूया त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला इन्ग्रेडियंट. आपण इथे ड्राय यीस्ट घेतो आहे 1 टेबलस्पून आणि हे 1/3 कप गरम वॉर्म म्हणजे लूक वॉर्म पाणी घ्यायचं, थोडं कोमट पाणी. तर आपण ते पहिले एक असं ग्लासच घ्यायचा आपल्याला, कारण नंतर आपल्याला ते ग्लासमध्ये डिप करायचं आहे चीजला. मोठ्या ग्लासमध्ये मी हे 1 टेबलस्पून यीस्ट घेते, ड्राय यीस्ट. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला शुगर घालायची. सॉरी, टीस्पून, टेबलस्पून नाही. आणि हे पाणी घेतो आपण 1/3 कप गरम पाणी. त्याला ना आपण आता थोडं मिक्स करून घेऊया आणि ह्याला 10 ते 15 मिनटं ॲक्टिवेट व्हायला ठेवायचं यीस्टला. आता हे ओपन करून बघूया ॲक्टिवेट झालं का. हे झालेलं आहे यीस्ट ॲक्टिवेट. त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया 1 टीस्पून. आणि 1/3 कप मैदा घेतला. टाकून आता मिक्स करून घेऊया चांगलं. लम्स नाही राहिला पाहिजे. आपण आता हा मैदा अराउंड 20 मिनिट्स रेस्ट करायला ठेवला आहे यीस्टमध्येच. तोपर्यंत आपण आता हे डिलेक्टाचं मॉझरेला चीज घेतलं आहे. असं ब्लॉक भेटतं त्याचा, अशा टाईपचा. त्याला आपण स्ट्रिप्समध्ये कट करून घेऊया, जे आपल्याला हे स्कीवर्समध्ये टाकून फ्राय करायचं नंतर. तर ते कट करून घेऊया आता. तो ह्याला आता आपण 4 सेक्शन्समध्ये कट करून घेऊया. किती अजून 2 पीसेस करूया त्याचे. हे काय टूथपेस्ट आहे का? सेम आता इकडचे पण कट करून घेऊया आपण. हे मार्केटमध्ये ना असे स्कीवर्स भेटतात बॅम्बूचे, जे आपण सीकसाठी वगैरे यूज करतो किंवा तंदूर. तर त्या स्कीवर्सलाच आहे ना मी हाफ करून असे याच्या साईजचे, चीजच्या साईजचे आपण म्हणजे तोडून घेतल्यात. तर आता त्याच्यामध्ये आपण हे चीज इन्सर्ट करूया. त्याच्या 1/3 लेंथपर्यंत ते इन्सर्ट करायचं, सो दॅट ते व्यवस्थित होल्ड करेल, फ्राय करताना निघणार नाही. हळूहळू आता हे चीजचं स्टिक चीजमध्ये इन्सर्ट करायचं आहे, बाहेर नाही यायला पाहिजे. ठीक आहे. थोडंसं याला दाबून घ्यायचं, थोडंसं हलक्या हाताने फिक्स होण्यासाठी. नाव सी ऑल आवर स्कीवर्स आर रेडी. आपण सगळ्या ह्याच्यामध्ये चीज टाकून ठेवलं आहे. सो आता बॅटर रेस्ट झाल्यावरती आपण पुढची प्रोसेस करू. तर मीनवाईल बॅटर इज रेस्टिंग, आपण काय करू, आपण हे असे पायपिंग बॅग्स घेतले जे आपण युजली केकसाठी वगैरे यूज करतो. त्याच्यामध्ये आपण आता मी हा विनग्रीन्सचा हनी मस्टर्ड सॉस घेतला आहे, तो पाईप करून घेऊ आणि नॉर्मल आपला टोमॅटो केचप. सो वी हॅव पाईप दिस. आता हे आपण गार्निश नंतर डेकोरेट करायला यूज करू वाटतं, आणि एक सीझनिंगचं पण काम करेल हे. सो आपलं हे राईस झालं मस्त आता बॅटर. इथे मी आता मैदा घेतला आहे आणि इथे हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आपण. सो याचं पूर्ण प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं, बिकॉज आपल्याला हे डिप करायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये रोल करायचं आहे. सगळ्यात आधी आपण थोडंसं हलकंसं नॉर्मल मैद्यामध्ये त्याला सगळीकडून कोट करून घेऊया. एक्स्ट्रा मैदा चटकून घेऊया. देन त्या बॅटरमध्ये पूर्ण सगळीकडून राऊंड फिरून कोट करून घ्यायचं नाईसली. कुठूनच ते चीज लीक नाही झालं पाहिजे. सो एक्स्ट्रा थोडंसं बॅटर काढून टाकूया. देन वील रोल इट इन द ब्रेड क्रम्स.
हे पण सगळ्याकडून चांगलं रोल करून घ्यायचं. नाव इट इज रेडी टू बी फ्राईड. सो ऑइल इथे आता चांगलं गरम झालं. आता मी पूर्ण डीप फ्राय करायचं. काढून आपण आता हे सॉसेस त्याच्यावरती टाईप करून घेऊया. मस्टर्ड सॉसने गार्निश करूयात नेक्स्ट. आता आहे ना चीजी हॅलपिनो सॉस आहे, तो मी मध्ये सर्व करते आहे ॲज अ डिप. चीज कॉर्न डॉग्स आर रेडी. पॉप आउट करून बघूया. सी वाव, खूप यम्मी आहे. तुम्ही लाईक. सो रेसिपी खूप यम्मी झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला